अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, मी पौर्णिमा मनापासून खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आणि आज आहे एकादशी। तर मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणींची अशी संभ्रमावस्था चालली होती की आज गुरुवारचं व्रताचं उद्यापन आहे आणि एकादशीचंही व्रत आहे, तर काय करायचं, नेमकं उद्यापन करायचं की नाही। मला एक दोन मैत्रिणींचे एका दोन ताईंचे फोनही आले की ताई नेमकं आम्ही काय करावं, आज उद्यापन करावं की नाही करावं। तर मैत्रिणी, मी मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की ज्या मैत्रिणी माझ्या उपवास करतात, एकादशीचा व्रत करतात, त्यांना आज उद्यापन करायचं नाही आहे, आणि ज्या मैत्रिणी करत नाहीत एकादशीचं व्रत त्यांना काहीच हरकत नाही आज उद्यापन करायला। मैत्रिणींनो, एकादशीचं व्रत आणि मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन हे एकाच दिवशी का नाही करता येणार ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। मैत्रिणी, उपवास कोणता तरी आपल्याला करावा लागणार आहे। तर मग आपण एकादश करत असतो, तर एकादशीच्या दिवशी आपण पूर्ण दिवसभर एकादश असते आणि रात्री पण आपण उपवास सोडत नाहीत। तर त्यामुळे मैत्रिणी, गुरुवारचं व्रत आपण संध्याकाळी उपवास देवीची पूजा झाल्यावर सोडत असतो आणि एकादश सोडत नाही। मग त्यामुळे आपलं व्रत कोणतं पूर्ण होतंय, एकादशीचं पूर्ण होतंय, आपलं गुरुवारचं व्रत पूर्ण होत नाही। त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी गुरुवारचं व्रत करता येणार नाही। त्यामुळे मैत्रिणींनो, आपण काय करायचं आहे, पौष महिन्यातल्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही। मैत्रिणींनो, सगळे दिवस, सगळे वार, सगळेच दिवस शुभ असतात। आपले फक्त मनातले विचार निगेटिव्ह ठेवायचे नाहीत। आपले मनातले विचार शुभ असतील तर सगळे दिवस, येणारे वार, सगळेच महिने शुभच आहेत। आता आपल्याला वाटतं की मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन आहे तर मार्गशीर्ष महिन्यातच झालं पाहिजे, असं काहीही नाही। मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन जर पौष महिन्यात आलं तर काय हरकत आहे। आता बऱ्याच काही ताई असतात की त्यांच्या मासिक धर्मामुळे एखादा गुरुवार जातो, तर मग तिसऱ्या गुरुवारी व्रत कसं करता येणार नाही। त्यामुळे जर चौथा गुरुवार मग नाही करता येणार, तर मग पाचव्या गुरुवार तुमचा पौष महिन्यात जातोय, पौष महिन्यामध्ये तुमचं उद्यापन येते, तर काहीच हरकत नाही। मैत्रिणी, पौष महिना ही सुवासिनींचाच महिना आहे ना। पौष महिना मकर संक्रांतीचा महिना आहे। पूर्ण महिनाभर आपण सुवासिनींचा रविवारचा उपवास करत असतो, रविवारचं व्रत करत असतो। मग हाही महिना सुवासिनींचाच आहे, तर काहीच हरकत नाही आपण महालक्ष्मीचं व्रताचं उद्यापन पौष महिन्यात करायला। त्यामुळे मैत्रिणींनो, मनामध्ये कसल्याही प्रकारचे संशय आणि कुसंकोच आणत जाऊ नका तुम्ही। मैत्रिणींनो, कोणत्याही व्रताचं व्रतवैकल्य करण्याला महत्त्व आहे। ते तुम्ही कधी करताय आणि त्याचं उद्यापन कधी करताय याला महत्त्व जास्त नाही आहे, तुम्ही करताय याला जास्त महत्त्व आहे। करणं, व्रतवैकल्य, उद्यापन, उपवास, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। मैत्रिणींनो, घरातल्या जी कुलस्त्री आहे तिने कोणत्याही प्रकारचे जे व्रतवैकल्य, उपवास आपल्याला त्याची संधी मिळतीये करण्याची, तर ते तुम्ही नक्कीच करायचे आहेत, सोडायचे नाहीत। त्यामुळे मैत्रिणींनो, त्यामुळे तुम्ही मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या संभ्रमावस्था आणत जाऊ नका की बाबा काय करायचं, नेमकं जमेल का नाही, हे ते अशा गोष्टी आणायच्या नाहीत। फक्त करत राहायचे। उपवास असो, व्रतवैकल्य असो, उद्यापन असो, सगळ्या गोष्टी करत राहायच्या आहेत। करण्याला महत्त्व आहे। त्यामुळं तुम्ही कधी करताय आणि केव्हा करताय याला जास्त महत्त्व नाही, जास्त महत्त्व आहे आपण जे उपवास तपास आहेत, जे करतोय व्रतवैकल्य, त्याला जास्त महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा मैत्रिणींनो, आणि तुम्हाला जसं जसं शक्य होईल, तुम्हाला ज्या ज्या वेळी शक्य होईल त्या वेळी तुम्ही व्रतवैकल्य, उद्यापन काय असतील ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने आहे मैत्रिणींनो हे व्रतवैकल्य, एकादश आणि गुरुवार, अशा पद्धतीने ही माहिती आहे। तर मैत्रिणींनो, आता प्रश्न आहे की बाबा उद्यापनाच्या दिवशी आपल्याला बऱ्याच मैत्रिणी ताई त्यांच्या घरी आपल्याला प्रसादासाठी बोलवत असतात। तर मग आपल्याला काय वाटतं की बाबा आपल्या घरीही उद्यापन आहे, तर मग काय करायचं, नेमकं जायचं की नाही। तर आपल्या घरी उद्यापन आहे आणि आपण दुसऱ्यांच्या घरी जाऊन कसा उपवास सोडायचा, असा प्रश्न माझ्याही मनात येत होता। पण मैत्रिणींनो, तसं काहीही नाही। आपल्याला ज्या समोरच्या ताईंनी आपल्याला बोलवलेलं आहे बाबा उद्यापनासाठी, तर त्यांनी आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून त्यांच्या घरी बोलवलेलं आहे। तर त्यामुळे आपल्याला त्यांच्या घरी जायला काहीच हरकत नाही आणि त्यांच्या घरी उपवास सोडायलाही काहीच हरकत नाही। त्यामुळे मनात काही शंका कुशंका आणायच्या नाहीत। अशा पद्धतीने मैत्रिणींनो, हे उद्यापनाचं, गुरुवारच्या उद्यापनाचं अशा पद्धतीने आपल्याला पालन करायचं आहे। मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।